प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे। अत्यंत सुरक्षित समजला जाणारा हे ड्रीम लाइनर ते टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं आणि त्यातले एक प्रवासी वगळता 241 प्रवासी मृत्यू पावतात। हे विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर कोसळत आहे त्यातले 24 डॉक्टर आणि 60च्या आसपास विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात। राख रांगोळी होते। गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जे माझे सहकारी होते राज्यसभेत त्यांचंही त्यात निधन झालं। आणि इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही। रेल्वेचे अपघात होत आहेत, रेल्वेचे अपघात होत आहेत। पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक बळी जात आहेत। विमानाचे अपघात होत आहेत। पण सरकारच्या चेहऱ्यावर मला दुःखाची एक रेषाही दिसत नाही, वेदना दिसत नाही, पश्चाताप दिसत नाही। कालच्या विमान अपघाताचं कोणीही राजकारण करू नये, कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील, ते आपल्या भारतातून एअर इंडियानं प्रवास करत होते। लक्षात घ्या, याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली। एअर इंडिया त्याचं खाजगीकरण सरकारने केलंय आणि टाटाना दिलंय। टाटाने प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही। इतका मोठा तांत्रिक बिघाड जे विमान लंडनला चाललेलं आहे, दोन्ही इंजिन्स बंद पडतात। मी त्यातला एक्सपर्ट नाही, दोन्ही इंजिन्स बंद पडतात। कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली, काही असेल त्याची चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर। पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शहा म्हणतात, तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे। रेल्वेचा अपघात टाळता येत नाही, पेलगावचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही, मग यांना टाळता काय येत? काय टाळता येत? मी परत सांगतो, आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही। ड्रीम लाइनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीम लाइनरच्या खरेदीबाबत, त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचीच लोक। आपण पार्लमेंटमधला रेकॉर्ड तपासू शकता। प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते। एवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे। तुम्ही म्हणालात, सुरुवातीला म्हणालात